नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 13 सप्टेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। अग्निकुल कॉस्मॉसने 3D मुद्रित रॉकेट इंजिनसाठी पहिले पेटंट मिळवले। भारतातील खाजगी स्पेस स्टार्टअपपैकी एक असलेल्या अग्निकुल कॉस्मॉसने त्यांच्या 3D प्रिंटेड रॉकेट इंजिनच्या डिझाईन आणि निर्मितीसाठी पहिले पेटंट मिळवले आहे। कंपनीला त्यांच्या अग्निलेट रॉकेट इंजिनसाठी बक्षीस देण्यात आले आहे, जे कंपनीच्या अग्निबाण रॉकेटला ऊर्जा देईल, जे या वर्षाच्या शेवटी लॉन्च होणार आहे। अग्निलेट असेच एक सिंगल पीस इंजिन संपूर्णपणे डिझाईन केलेले आहे आणि भारतात तयार केलेले जगातील पहिले सिंगल पीस 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन आहे। 2021च्या सुरुवातीला त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे। अग्निलेटची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की हे सर्व हार्डवेअरच्या एका तुकड्यामध्ये समाविष्ट केले जाईल आणि त्यात 0 असेंबल भाग आहेत। पुढील घडामोड। तारागिरी भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17A चे तिसरे स्टेल्थ फ्रिगेट मुंबईत लॉन्च करण्यात आले। हे जहाज एकात्मिक बांधकाम पद्धतीचा वापर करून तयार केले गेले आहे, ज्यात वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांमध्ये हुल ब्लॉकचे बांधकाम आणि MDL येथे स्लिपवेअर एकीकरण आणि उभारणीचा समावेश आहे। बघूया पुढील घडामोड। भारतीय लष्कराच्या खरगा कॉर्प्स आणि भारतीय हवाई दलाने पंजाबमध्ये गगन स्ट्राईक हा संयुक्त सराव केला आहे। 4 दिवस चाललेल्या या सरावात भूदलाच्या समर्थनासाठी हवाई हात म्हणून हल्ला करणारे हेलिकॉप्टर तैनात करणे, शत्रूच्या संरक्षणाचा नायनाट करण्याचा सराव करणे आणि खोलवर प्रवेश करणे यांचा समावेश आहे। तसेच जमिनीवरील सैन्याच्या यांत्रिकी स्तंभाच्या समन्वयाने हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरची अचूक अग्निशक्ती दाखवली आहे। बघूया पुढील घडामोड। भारताचे सर्वात कमी कार्यकाळ असलेले सरन्यायाधीश कमल नारायण सिंह यांचे निधन झाले। न्यायमूर्ती नारायण यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून केवळ 17 दिवसांचा कार्यकाळ होता, ज्यामुळे ते सर्वात कमी कार्यकाळ असलेले मुख्य न्यायाधीश बनले। 25 नोव्हेंबर 1991 ते 12 डिसेंबर 1991 या कालावधीत ते भारताचे 22वे सरन्यायाधीश होते। बघूया आजची पुढील घडामोड। केंद्र सरकारने न्यायमूर्ती मुनीश्वरनाथ भंडारी यांची मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। अर्थ मंत्रालयाच्या खात्यातील महसूल विभागाने हा आदेश जाहीर केला की SAFEMA अंतर्गत मालमत्ता जप्तीसाठी न्यायाधिकरण आणि PMLA अपीलीय न्यायाधिकरण 2016 मध्ये वित्त कायदा 2016 द्वारे विलीन करण्यात आले। न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांचे पद सप्टेंबर 2019 पासून रिक्त होते आणि आता या पदावर न्यायमूर्ती मुनीश्वरनाथ भंडारी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।